हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू एपिसोड ऑफ आपली कुकिंगची सिरीज, ज्याच्यामध्ये आज आपण बनवणार आहे इझी पीझी मुरमुऱ्याचा चिवडा. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, जेवढा तुम्हाला चिवडा बनवायचा आहे तेवढे मुरमुरे घ्यायचे आहेत. फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि त्या मुरमुऱ्यांना ड्राय रोस्ट करून घ्यायचे. म्हणजे जे सादळलेले सॉफ्ट झालेले मुरमुरे असतात ना, त्यांच्यामध्ये कडकपणा येऊन जाईल. आता मी इथे छोटी क्वांटिटी बनवून दाखवते, पण तुम्ही जर मोठ्या क्वांटिटीमध्ये चिवडा बनवताय तरी पण प्रोसिजर इज सेम. त्याच्यानंतर हे जे आहेत मक्याचे पोहे, ज्याला इंग्लिशमध्ये बोलतात कॉर्नफ्लेक्स, त्याला तेलामध्ये टाकायचे आणि छान मस्तपैकी फ्राय करायचे. त्याचं तेल सगळं काढून घ्यायचे आणि एका भांड्यात त्याला बाजूला ठेवून द्यायचे. हा चिवडा बनवताना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी कोणताच विकतचा मसाला याच्यामध्ये ॲड करणार नाहीये. जे आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल आहे त्याच सगळ्या गोष्टी आपण या रेसिपीमध्ये यूज करणार आहे. त्याच्यानंतर आपण चिवड्यामधली जी जान आहे चिवड्याची, म्हणजे शेंगदाणे, त्याला पण छान कमी फ्लेमवरती ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. शेंगदाणे जर खूप जास्त तळले तर जळून जातात आणि जर कमी तळले तर ते कच्चे लागतात. म्हणून शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे आणि त्याला पण एका साईडला काढून घ्यायचे. एवढी सोपी चिवड्याची रेसिपी जर तुम्ही एकदा ट्राय केली ना, तर तुम्ही नेहमी घरीच चिवडा बनवणार आणि याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. त्याच्यानंतर मी सगळ्यात माझ्या रेसिपीचा जो हिरो इन्ग्रेडियंट आहे, तर मी लसूण घेतला आहे, 2 लसणाचे हे, आणि त्याला ठेचून घेतलं आहे आणि त्याच्यावरची साल पण तशीच ठेवली आहे आणि त्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. याच्याने चिवड्याला जो भारी फ्लेवर येतो ना, तुम्ही कधी लसूणी शेव, लसूणी चिवडा खाल्लाय का? हा सेम फ्लेवर आपल्या चिवड्यामध्ये पण येणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तेल, आता मी फ्लेम ऑफ केली आहे, तेलामध्ये हल्दी पावडर, रेड चिली पावडर घालायची आहे आणि मग हा जो मसाला आहे हा याच्यामध्ये चिवडा घालून घ्यायचा आहे. मुरमुरे आपण जे भाजलेले आहेत, कॉर्नफ्लेक्स, तळलेले शेंगदाणे. अजून इंटरेस्टिंग जर या चिवड्याला बनवायचं असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये तळून घेतलेले खोबऱ्याचे काप घालू शकता. जर तुम्हाला काजू आवडत असतील, मसाला काजू, तर तळून आणि मसाल्यात डिप करून काजू सुद्धा ॲड करू शकता. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर ती सुद्धा घालू शकता. वरतून चवीपुरतं मीठ आणि खूप सारी पिठी साखर घालायला अजिबात विसरायचं नाहीये. आणि पिठी साखर ही चिवडा थोडासा गरम असतानाच घालायचे, म्हणजे ती पूर्ण मुरमुऱ्याला आणि फ्राय केलेल्या कॉर्नफ्लेक्सला छान कोट होऊन जाते. अशा पद्धतीने तिखट गोड नमकीन असा हा मुरमुऱ्याचा चिवडा आपला रेडी झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन की तुम्ही बनवलेला चिवडा कसा झाला होता.